गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचा आणि पुतळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या मध्यस्थीने झालेल्या बैठकीत पुतळ्यासाठी जागा निश्चित करण्यात आली असून उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. खामगाव रेल्वे स्टेशन परिसरात काही दिवसापूर्वी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र तांत्रिक आणि शासकीय नियमांमुळे या जागेबाबत पेच निर्माण झाला होता. पुतळा अधिकृतरित्या त्याच ठिकाणी राहावा आणि तिथे सौंदर्यकरण व्हावे या मागणीसाठी स्मारक समितीने नगर परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केले होते. तर साखळी उपोषणाच्या 53व्या दिवशी शनिवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत प्रशासन आणि स्मारक समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महापुरुषांचे पुतळे बसवताना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आणि शासनाची नियमावली पाळणे बंधनकारक आहे. पुतळ्याची विटंबना होऊ नये, स्वच्छता आणि सुरक्षितता टिकून राहावी असा उद्देश आहे. अण्णाभाऊ साठेच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी यासाठी सांस्कृतिक भवन, नाट्यगृह परिसरातील जागा पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. अण्णाभाऊ साठेच्या जागेसाठी जो निर्णय झाला आहे, काय ठरलेला आहे, काय झाले निर्णय, काय सांगाल? लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं एक स्मारक खामगावमध्ये व्हावं, एक पुतळा तिथे बसावा या दृष्टीने सर्व समाज बांधवांनी उपोषण खामगावमध्ये सुरू केलं आणि त्यांनी जनभावनेतून एक पुतळा बसस्टँडच्या त्या चौकामध्ये बसवला सुद्धा होता. गेले 30, 40, 50 दिवस झाले हे आंदोलन सुरू होतं. जागेबद्दल एकमत होत नसल्यामुळे हे आंदोलन इतके दिवस लांबलं आणि शेवटी थोर पुरुषांचे, महापुरुषांचे पुतळे बसवणे यासाठी शासनाची एक नियमावली आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे बरेच आदेश आहेत. त्यामुळे कुठेही हा पुतळा बसवता येत नाही आणि तो अशा जागी असावा जिथे त्याची सुरक्षितता अबाधित राहिली पाहिजे, त्याची स्वच्छता ही सुद्धा अबाधित राहिली पाहिजे. तर भविष्यात त्याची विटंबना होऊ नये आणि एक भव्य आणि चांगलं सुंदर स्मारक तिथे व्हावं, जेणेकरून त्यांचे विचार भविष्यातील पिढ्यांना मिळत राहावे अशी जागा आम्ही त्यांना सुचवत होतो. तरीसुद्धा त्यांच्या भावना त्या विशिष्ट जागेसाठी खूप आग्रही होत्या. त्यामुळे आज आम्ही त्यांच्याशी सविस्तर बैठक केली. बैठकीअंती त्याच जागेच्या आसपास त्यांनी आम्हाला जागा मागितली होती. त्या अनुषंगानं नगर परिषदेच्या इमारतीच्या बाजूला जे नाट्यगृह होते त्या नाट्यगृहाच्या जागेतील थोडा भाग त्यांनी आम्हाला या पुतळा बसवण्यासाठी मागितला आणि सर्व नियमांची तपासणी करून आम्ही आता भविष्यात त्या जागेबद्दल नगरपालिकेचा ठराव घेऊन ती जागा पुतळा समितीला आम्ही देणार आहे आणि त्यानंतर तिथे चांगलं स्मारक अण्णाभाऊंचं तिथे उभं राहील या दृष्टीने आता पुढील कार्यवाही होईल.